गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजचा जो ब्लॉग आहे, आज आहे मंडे आणि आज 12 तारीख आहे. सो आज बँक हॉलिडे सुद्धा आहे. आज काय स्पेशल आहे सगळ्यांना माहिती आहे. बुद्ध पौर्णिमा आहे आज. सो आज आपण बघणार आहोत बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व, ती कशी साजरी केली जाते आणि बुद्धांचा जन्म कसा झाला, त्यांच्या आईचे नाव काय, त्यांच्या जन्माचे ठिकाण कुठले, आज ते आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. बुद्ध पौर्णिमा म्हणजे बुद्ध जयंती, बुद्ध दिवस किंवा वैशाख या नावाने ओळखला जाणारा बौद्ध सण आहे. हा सण गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि मृत्यू या तिन्ही महत्त्वाच्या घटनांचे स्मरण करतो. हा सण संपूर्ण देशभरामध्ये जसं श्रीलंका, इंडोनेशिया, मलेशिया आणि नेपाळ या सर्व देशांमध्ये हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो. आजचा दिवस राजकुमार सिद्धार्थ गौतम यांच्या जन्माचे स्मरण करतो, जे काही वर्षानंतर ते गौतम बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. बौद्ध परंपरा आणि पुरातत्वीय शोधानुसार गौतम बुद्धांचा जन्म सुमारे 563 ईसापूर्वी नेपाळमधील लुंबिनी येथे झाला. गौतम बुद्धांच्या मातोश्रीचे नाव राणी मायादेवी होते आणि वडिलांचे नाव शुद्धोधन होते. ते लहानपण खूपच ऐशोआरामामध्ये गेले होते. त्यांच्या जन्माच्या वेळेस भाकीत करण्यात आले होते की पुढे जाऊन महाराज महान सम्राट बनवतील. त्यामुळे त्यांना बाहेरील जगांपासून वेगळं ठेवण्यात आलं होतं, जेणेकरून ते धार्मिक जीवनाकडे आकर्षित होऊ नये म्हणून. तरी सुद्धा वयाच्या 29व्या वर्षी राजकुमाराने जग अधिक पाहण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस त्यांनी आपल्या राजवाड्याच्या परिसरातून रथेमधून प्रवास करण्यात सुरुवात केली. त्यांच्या प्रवासामध्ये त्यांना दुःख माणसं, कष्टाळू माणसं, आजारी माणसं, मृत झालेली माणसं हे सगळं दिसल्यानंतर त्याने निर्णय घेतला, निश्चय केला की राजवाडा सोडून या लोकांमध्ये राहायचं, त्यांचे दुःख जाणून घ्यायचे, त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या. राजवाडा सोडून भटकंती करणारा तपस्वी मार्ग स्वीकारला आणि एका वडाच्या झाडाखाली बसून ज्ञानप्राप्ती केली आणि त्याचा प्रचार केला आणि याच्यातूनच बौद्ध धर्माची स्थापना झाली. बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व, आजचा जो दिवस आहे गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि मृत्यू या तिन्ही महत्त्वाच्या घटनेचे स्मरण करतो आजचा दिवस. सो फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. आज तुम्हाला मी छान माहिती दिली. आजचा जो दिवस आहे त्याचे महत्त्व सगळ्यांना कळलंच पाहिजे, ज्यांना माहीत नाही त्यांना. आणि आज तर बँक हॉलिडे आहे, तर ती बँक हॉलिडे का मिळाले, कोणामुळे मिळाले, त्यांची तर हिस्ट्री आपल्याला माहीत पाहिजे. सो हा जो व्हिडिओ आहे तो नक्की शेअर करा. ज्यांना माहीत नाही तुमच्या मुलांना दाखवा, त्यांनाही कळेल. सो आजचा ब्लॉग मी इथे एंड करते. थँक्यू सो मच. लाईक आणि सबस्क्राईब. नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच आणि नक्कीच भेटू. बाय. थँक्यू.